Welcome student. Today we are starting a new chapter of current electricity. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण नवीन चॅप्टर चालू करतोय. त्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर स्टडी करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या काही बेसिक कन्सेप्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. जसं इलेक्ट्रिक फील्ड असेल, फोर्स असेल, ह्या गोष्टी जर का आपल्याला माहिती असेल तर हा चॅप्टर समजण्यासाठी आपल्याला खूप मदत होणार आहे. तर जनरली ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा स्टडी केला, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्टडी करताना आपण असं बघितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे जनरली आपण काय केलं की इलेक्ट्रॉनचा स्टडी केला. पण हा इलेक्ट्रॉनचा स्टडी करताना आपण सांगितलं की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हे रेस्टला असतील किंवा चार्जेस हे रेस्टला असतील तर त्यावेळेस आपण जो काही स्टडी करतो त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणतो. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस विच आर ॲट रेस्ट. मग त्यानंतर चार्जेसच्या काही आपण प्रॉपर्टीज बघितल्या. जसं काय एक जनरल प्रॉपर्टी असते की चार्ज आर क्वांटाइज, म्हणजे क्यू इज इक्वल्स टू आपण लिहितो प्लस मायनस एन इंटू ई. दॅट इज इलेक्ट्रॉन्स आर मल्टिपल इंटिग्रल असतात असं आपण जनरली रिप्रेझेंट करतो. त्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, ह्या प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की जे काही चार्जेस हे काय तुमचे थोडक्यात एक फंडामेंटल क्वांटिटी. पण मग आता जनरली काय होत असतं की जे काही चार्जेस हे चार्जेस प्रत्येक वेळेस रेस्टला असतील, म्हणजे आपण प्रत्येक वेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा स्टडी करतो असं काही नाही. मग आता ज्या चार्जेस हे जर का मोशनमध्ये असतील तर चार्जेस मोशनमध्ये असण्याचे दोन कंडिशन असू शकतात. एक असं जर का चार्जेस आर मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. समजा का चार्जेस जर का कॉन्स्टंट वेलॉसिटी जर का मूव्ह होत असेल तर आपण जो का स्टडी करतोय तर त्याचा स्टडी करणार त्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. पण कधी कधी काय होत असतं की जे काही चार्जेस आहे धिस चार्जेस आर मुव्हिंग विथ अ व्हेरिएबल व्हेलॉसिटी, म्हणजे थोडक्यात त्यांना काय असेल ॲक्सिलरेटेड मोशन असेल आणि त्यावेळेस ते इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड काय करत असतील दोन्ही प्रोड्यूस करत असतील. तर त्यावेळेस आपण त्याला म्हणणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही तयार होतील. मग आपण काय करतील इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा काय करणार स्टडी करणार. तर आपण आता काही बेसिक टर्म्स बघणार आहे की ज्या तुम्हाला ऑलरेडी थोड्याफार माहिती आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले तो म्हणजे इलेक्ट्रिक करंट. विद्यार्थी मित्र बघा, एखादा समजा आपण कंडक्टर जर का स्टडी केला, सपोज दिस इज अन कंडक्टर. समजा हा जर का कंडक्टर आपण कन्सिडर केला, याची काही ते सपोज लेंथ आहे, हा त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, आणि यामधून समजा आपण जे काही इलेक्ट्रॉन्स आहे इलेक्ट्रॉन्स ज्या मूव्ह होतील. आता इलेक्ट्रॉन म्हणा किंवा पॉझिटिव्ह म्हणा की आपण जनरली फक्त चार्जेस म्हणू. म्हणजे थोडक्यात काय सांगतो आपण की इलेक्ट्रिक करंट मीन्स काय, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस थ्रू अँड कंडक्टर. एखाद्या कंडक्टरमध्ये किती नंबर ऑफ चार्जेस फ्लो होत आहे किंवा त्यांचा जो काय रेट ऑफ फ्लो आहे त्याला आपण काय म्हणतो चार्जेस, त्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो. तर सिम्बॉल असतो आय, दॅट इज चार्ज अपॉन टाईम, आणि चार्जचं जे काही युनिट आहे ते आपण कुलॉम आणि टाईमचं सेकंड असं आपण काय करतो जनरली रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे थोडक्यात आपण त्याचं काय कुलॉम पर सेकंड हे त्याचं आपण युनिट लिहू शकतो. त्यानंतर त्यात आपण एक लिहित असतो ॲव्हरेज करंट. मग आता जनरली ॲव्हरेज करंट म्हणजे काय सांगतो आपण की समजा एखादा डेल्टा क्यू एवढा चार्ज, म्हणजे एखादा स्मॉल डेल्टा क्यू एवढा चार्ज समजा डेल्टा टी ह्या टाईममध्ये जर का तो फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार ॲव्हरेज करंट, डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. सिमिलरली आय इन्स्टंटेनियस, म्हणजे इन्स्टंटेनियस करंट म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला किती चार्जेस फ्लो होत आहे किंवा त्यांचा रेट काय त्याला आपण काय म्हणणार इन्स्टंटेनियस करंट, दिट इज रिप्रेझेंटेड बाय डी क्यू अपॉन डी टी. मग आता इलेक्ट्रिक करंटचं जे काही युनिट आहे ते युनिट असतं कुलॉम पर सेकंड किंवा आपण त्याला जनरली अँपियर म्हणत असतो. तर इलेक्ट्रिक करंट ही काय तुमची एक प्रकारची स्केलर क्वांटिटी. म्हणजे तुमचं लक्षात द्यायचं आहे की कधी कधी तुम्ही खूप कन्फ्युज असा की करंट ही कोणती क्वांटिटी. करंट ही काय तुमची एक प्रकारची स्केलर क्वांटिटी. म्हणजे जरी आपण करंटमध्ये त्याचे डायरेक्शन जरी सांगत असेल तरी सुद्धा आपण त्याला व्हेक्टर क्वांटिटी अशी रिप्रेझेंट करत नाही. त्याच्या मागचं रिझन असतं कारण की जे काही करंट आहे हा तुमच्या व्हेक्टर लॉचे जे काही प्रॉपर्टीज आहे किंवा व्हेक्टरचे काही लॉज आहे ते व्हेक्टर लॉ ओबे करत नाही. म्हणजे थोडक्यात ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर असेल किंवा पॅरलोग्राम असेल व्हेक्टरची, तर हे लॉ तो सॅटिस्फाय करत नाही. म्हणून जो काही करंट ही तुमची व्हेक्टर क्वांटिटी आहे, ते करंट ही काय तुमची एक प्रकारची स्केलर क्वांटिटी. तर जर का आपण ते डायमेन्शन्स लिहिले तर डायमेन्शन आपण जनरली लिहितो M0, L0, T0 आणि A⁻1. म्हणजे याचा अर्थ हे झाले त्याची जनरल डायमेन्शन्स. त्याचे आपण काही एक्झाम्पल स्टडी करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. क्वेश्चन बघा, इफ Q इज इक्वल्स टू T² प्लस 4T प्लस 5 फाइंड द instantaneous ॲट 3T equal to 3 सेकंड
अँड आय ॲव्हरेज फ्रॉम 0 to 2 सेकंड. क्वेश्चन विचारलं बघा, चार्जचं इक्वेशन दिलं तुम्हाला t² + 4t + 5 आणि क्वेश्चन विचारलाय आपल्याला इन्स्टंटेनियस करंट ॲट t = 3 सेकंड कॅल्क्युलेट करायचं आणि आय ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज करंट कॅल्क्युलेट करायचं 0 to 2 सेकंडसाठी. मग जनरली क्वेश्चन्स बघा विद्यार्थी मित्रांनो काय विचारा तुम्हाला की आय ॲव्हरेज म्हणजे काय असतं तुमचा dq/dt. आपण जनरली क्वेश्चन रिप्रेझेंट केलं dq/dt म्हणजे d/dt म्हणजे किती मिळेल t² + 4t + 5 म्हणजेच काय मिळेल तुम्हाला 2t + 4 म्हणजेच काय मिळेल 2 × 3 + 4 = 10 एम्पियर. तर सेकंड क्वेश्चन काय विचारलं तुम्हाला, हा झाला तुमचा सॉरी दिस इज अन आय इन्स्टंटेनियस, हा असेल तुमचा आय इन्स्टंटेनियस करंट. आता आपल्याला विचारलं आय ॲव्हरेज. मग आता ॲव्हरेज करंट जर विचारलं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ΔQ/ΔT. मग आता ΔQ कसं लिहिणार तुम्ही Q2 - Q1 T2 - T1. ठीक आहे. मग आता Q तुम्हाला काय सांगितलं किती सेकंडसाठी 2 सेकंडपासून तर 0 सेकंडसाठी. ठीक आहे. म्हणजे आपण काय लिहिणार Q2 म्हणजे Q2 सेकंड Q0 सेकंड 2 - 0. मग आता बघा जर का आपण चार्जमध्ये जर का आपण t = 2 टाकला तर आन्सर किती मिळेल बघा तुम्हाला t² म्हणजे 2² 4 + 4 × 2 दॅट इज 8 + 5/2 दॅट इज वी गेट 8 + 4 17/2 दॅट इज वी गेट अँड Q0 ची जर का व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली तर Q0 किती असेल -5. म्हणजेच हा जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण तर तुम्हाला आन्सर मिळेल 12/2. ओके दॅट इज वी गेट 6 एम्पियर. म्हणजे तुम्ही याचा अर्थ काय की 6 एम्पियर एवढा करंट काय होईल तिथून काय होणार घेतली तो पास होणार. ठीक आहे. म्हणजे आपण हे सगळं कॅल्क्युलेशन जर का केलं त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की 6 एम्पियर एवढा करंट काय होईल तिथून फ्लो होणार. हा जसं तुमचा आय ॲव्हरेज किंवा ॲव्हरेज करंट. सिमिलरली सेकंड क्वेश्चन विचारला बघा, इफ I = t² + 1 find charges flow through a cross section between 0 to 3 seconds and also find number of electron in this time. क्वेश्चन विचारला करंट तुम्हाला गिव्हन आहे t² + 1 आणि आपला क्वेश्चन विचारला फाइंड चार्जेस फ्लो थ्रू द क्रॉस सेक्शन बिटवीन 0 to 3 सेकंड आणि ऑल्सो फाइंड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता आपल्याला गिव्हन आहे आय = dq/dt म्हणजे आपल्याला करंटची डेफिनेशन माहिती आहे. मग आपल्याला काय विचारते चार विचारलं म्हणजे काय करावं लागेल इंटिग्रेटिंग बोथ साईड. जर का आपण इंटिग्रेशन घेतलं तर काय मिळेल बघा आपल्याला इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dq/dt. म्हणजे आता हा dt कडे मल्टिप्लाय केला आपण तर काय मिळेल बघा t² + 1 × dt इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dq म्हणजे dq = इंटिग्रेशन t² + 1 dt. dqचं इंटिग्रेशन जर का आपण घेतलं इक्वेशन म्हणून आपल्याला q. t² इंटिग्रेशन घेतलं t³ + t dtचं इंटिग्रेशन t आणि इंटिग्रेशन सांगितलं आपल्याला फ्रॉम 0 to 3 सेकंड. 0 to 3 सेकंड म्हणजे आपण टाकले 0 to 3 सेकंडसाठी. q = काय मिळेल बघा q = 3³ + 3 दॅट इज 27/3 + 3 दॅट इज 12 कुलॉम. म्हणजे जी काय तुमची चार्ज व्हॅल्यू किती आली 12 कुलॉम. आपल्याला सिमिलर विचारते व्हॉट विल बी द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता आपल्याकडं क्वांटायझेशन ऑफ चार्जचा कन्सेप्ट दॅट इज q = ± n. आपल्याला n कॅल्क्युलेट करायचं आहे. चार्ज आपल्याला माहिती किती 12 = n × 1.6 × 10⁻19 दॅट इज 12/1.6 × 10⁻19 वी गेट 7.5 × 10⁻19 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय असेल की एका नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असेल तुमचे 7.5 × 10⁻19 एवढे काय असेल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील. सिमिलरली नेक्स्ट एक क्वेश्चन आहे a current flows of 4 ampere through an automobile headlight. How many electrons flows the headlight in this type? क्वेश्चन काय तुम्हाला एक ऑटोमोबाईल आहे. A current flows of 4 ampere through an automobile headlight. How many electron flows through the headlight in time of 2 hours? ठीक आहे. 2 तासात किती
इलेक्ट्रॉन फ्लो होतील. आपल्याकडे फॉर्म्युला असं बघा, I इक्वल क्यू अपॉन टी, दॅट इज क्यू म्हणजेच आपण एन अपॉन टी लिहू शकतो. एन इक्वल टू IT अपॉन ई. 4 × 2, आता 2 आवर्स दिले म्हणजे आपण त्याचं करून सेकंडमध्ये करून घेऊ. 2 × 60 × 60 डिवाइड बाय 1.6 × 10⁻90, दॅट इज 1.8 × 10⁻23 इलेक्ट्रॉन्स काय होते तिथून नंबर ऑफ फ्लो होतील. हे झालं काही बेसिक त्याचे एक्झाम्पल्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट. जनरली ज्यावेळेस आपण एखादा कंडक्टर ज्यावेळेस आपण स्टडी करतो, तर कंडक्टर ज्यावेळेस आपण एखाद्या सेलने ज्यावेळेस आपण कनेक्ट करणार, तर आपल्याला माहिती की याच्यातून एक तर काय होतील तुमचे जे काही चार्जेस आहे, चार्जेस 2 टाईप, एक असं पॉझिटिव्ह चार्ज, एक असं निगेटिव्ह चार्ज. पण जनरल जो काय करंट आहे, हा करंट काय होता असतो आपल्याला माहिती की करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे याचा अर्थ काय की जे काय तुमचा करंट आहे काय तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनलकडून काय होईल, निगेटिव्ह टर्मिनलकडे काय होणार आहे, फ्लो होणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, जे काय तुमचे पॉझिट्रॉन जे काय असतील, पॉझिटिव्ह चार्जेस समजा जर का असतील, तर पॉझिटिव्ह चार्जेस आणि जो काय तुमची इलेक्ट्रिक फील्ड यांची डायरेक्शन कशी असते, सेम असते. पण ज्यावेळेस आपण डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन जर का स्टडी केला, तर इलेक्ट्रॉनचा स्टडी करताना आपण सांगतो की समजा आपण हा कंडक्टर जर का स्टडी केला, या कंडक्टरमध्ये काय करणार आपण की ज्यावेळेस त्याला अप्लाय फील्ड जर का आपण त्याला अप्लाय केली, सपोज आपण त्याला फील्ड अप्लाय केली, त्यावेळेस काय होतील की हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहे, दिस इलेक्ट्रॉन्स विल बी मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे जे काही निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल काय होत असतात, जे काही इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, फ्लो होत असतात. निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनल काय होतील, जे काही इलेक्ट्रॉन्स काय होतील, फ्लो होतील. ठीक आहे. पण जे काही करंटची जी काही डायरेक्शन आहे, ती करंटची डायरेक्शन कशी असेल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनलच असेल. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कशी असेल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो म्हणजे करंट डेन्सिटी. आता जनरली करंट डेन्सिटी म्हणजे काय डिफाईन करतो आपण की करंट डेन्सिटी मीन्स समजा आपण एखादा पॉईंट आपण कन्सिडर केला एखादा कंडक्टरचा, तर त्या कंडक्टरमध्ये द अमाऊंट ऑफ करंट फ्लोइंग पर युनिट एरिया किती असेल त्याला आपण काय म्हणतो, करंट डेन्सिटी. म्हणजेच डेफिनेशन आपण इथे बघा, द अमाऊंट ऑफ करंट फ्लोइंग पर युनिट एरिया ऑफ अ कंडक्टर इज कॉल्ड एज अ करंट डेन्सिटी. दॅट इज J इज इक्वल्स टू I अपॉन A. मीन्स I इज इक्वल्स टू करंट अँड E इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. त्याचं युनिट SI युनिट आहे एम्पियर पर मीटर स्क्वेअर. मग आता कधी कधी काय होतं असं की जे काही कंडक्टरचा जर का तुम्हाला अँगल जर का दिलेला असेल, ठीक आहे, किंवा जो का तुमचा एरिया जो आहे हा एरिया जर का तुमचा नॉर्मल नसेल, पण तो समजा काहीतरी अँगल तयार करत असेल, इथे एक्झाम्पल दाखवलं की सपोज इट मेक्स अन अँगल ऑफ थीटा, त्याचा तो अँगल जर का तयार करत असेल तर त्याचा तुमचा फॉर्म्युला असेल J इक्वल टू I अपॉन DA इंटू कॉस थिटा. म्हणजेच DI इक्वल टू आपण लिहू शकतो J इंटू डे कॉस थिटा, आणि जर का आपण इंटिग्रेशन घेतलं तर I इक्वल टू इंटिग्रेशन व्हॅल्यू मिळून आपल्याला J इंटू डी. जे काय करंट डेन्सिटी इज अन वेक्टर क्वांटिटी अँड इट हॅज डायमेन्शन L-2 अँड A. L-2 A. तर ही जर तुमची करंट डेन्सिटीची डेफिनेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे थर्मल स्पीड. ठीक आहे विद्यार्थी, आपण आता जो काही महत्वाचा एक पॉईंट स्टडी करा तो म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी स्टडी करण्यासाठी आपल्याला काही जनरल बेसिक पॉईंट्स येते माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यात पहिला पॉईंट स्टडी करतो तो म्हणजे थर्मल स्पीड. जनरली स्टुडंट्स आपण आता बघितलं की सपोज एखादा जर कंडक्टर असेल आणि ह्या कंडक्टरमध्ये ज्यावेळेस आपण समजा आपण असं कन्सिडर करू की हा एक कंडक्टर आहे, तर ह्या कंडक्टरमध्ये आपल्याला माहिती असतं की लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असतात अवेलेबल असतात कंडक्शनसाठी. मग आता ज्यावेळेस हे लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे अवेलेबल असतील, पण हे जे काही नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहे हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतात, दे आर मुव्हिंग रँडमली इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे हे जे काय होत असतं की रँडम डायरेक्शनमध्ये काय होत असतात, मूव्ह होत असतात. म्हणजे ही जी काही ड्यू टू रँडम मोशन दिस इलेक्ट्रॉन्स विल बी कोलाइड विथ द पॉझिटिव्ह मेटल आयन विथ द हाय फ्रिक्वेन्सी अँड अंडरगो चेंज इन डायरेक्शन ऑफ इच कोलिजन. मग आता ज्यावेळेस हे जे काही इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस ह्या वॉलवर ज्यावेळेस किंवा मेटलिक वॉलवर ज्यावेळेस ते कोलाइड्स होतील, हे कोलाइड्स होताना काय होतील की जे काही त्यांची फ्रिक्वेन्सी आणि त्यांची डायरेक्शन काय होते, चेंज होत जाईल. ठीक आहे, म्हणजे समजा हा इलेक्ट्रॉन इकडे धडकला तर काय होईल, किंवा इथं कोलाइड झाल्यानंतर त्याची डायरेक्शन काय होईल, चेंज होईल, आणि त्याची व्हेलॉसिटी पण काय होईल, चेंज होईल. मग आता प्रत्येक वेळेस जी काय त्यांची जी काही व्हेलॉसिटी ही जी काही व्हेलॉसिटी असेल त्याला आपण काय म्हणतो, थर्मल व्हेलॉसिटी म्हणतो. कारण की आता ते हिटिंगमुळे म्हणजे थोडक्यात थर्मल एनर्जीमुळे काय होत आहे, ते प्रोड्यूस होत आहे. मग आता ही जी काही व्हेलॉसिटी असेल ही सगळ्या पॉसिबल डायरेक्शनमध्ये काय असेल, वेगवेगळी असेल.
आपण असं कन्सिडर करू की U1, U2 and UN बी द व्हेलॉसिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स ॲट एनी टाइम. आता प्रत्येक इलेक्ट्रॉनची काहीतरी आपण व्हेलॉसिटी कन्सिडर करू U1, U2, U3 अप टू N. समजा टोटल नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स ह्या कंडक्टरमध्ये, तर त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण लिहिली तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी असेल U1 प्लस U2 प्लस UN अपॉन N. मग आता ही जी काय ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण काय कन्सिडर करतो, 0 कन्सिडर करतो. जर का थर्मल स्पीडमध्ये जर का आपण कन्सिडर करत असेल तर त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असेल, 0 असेल. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण की जी काय ॲव्हरेज थर्मल जी काय व्हेलॉसिटी ही कशी असते, 0 असते. पण तो काय ॲव्हरेज थर्मल स्पीड हा इज नॉट अ 0. म्हणजे याचा अर्थ काय की काय कंडक्टरमध्ये जे असं आपण जे काय फ्री इलेक्ट्रॉनचा जो का थर्मल स्पीड, हा थर्मल स्पीड काय असेल, हा 0 नसणार आहे. पण त्याची थर्मल व्हेलॉसिटी काय असू शकते, 0 असू शकते. मग त्याचवरून आपण जे काय मटेरियल, ह्या मटेरियलचं काय करत असतो, क्लासिफिकेशन करत असतो. जनरली जे काही मटेरियल्स असतात दे आर क्लासिफाईड इन धीज 3 टाइप्स. फर्स्ट असतो कंडक्टर, सेकंड इन्सुलेटर आणि थर्ड इज सेमी कंडक्टर. विद्यार्थी मित्रांनो, जनरली आपल्याला माहिती आहे की कंडक्टर कसे असतात की कंडक्टरमध्ये तुमच्याकडे लार्ज नंबर ऑफ काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स हे काय असतात ते दे आर नॉट अ बाउंड. ठीक आहे, म्हणजे ते काय असतात तुमचे लूजली बाउंड असतात. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांना थोडी जरी एनर्जी मिळेल तर काय होतात ते दे आर मूव्ह इन अ पॉसिबल डायरेक्शन्स. मग आता हे जे काही इलेक्ट्रॉन्स काय करत असतात की एखाद्या मटेरियलमध्ये काय करत असतात, ते कंडक्शनचं काम करत असतात. म्हणजे याचा अर्थ हे जे काही इलेक्ट्रॉन्स काय होत असतील ते जे काय आपण आपले फील्ड अप्लाय केलं त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होतील आणि काय करतील, करंट काय करतील, प्रोड्यूस करतील. तर असे जे काही मटेरियल असतात त्यांना आपण कहतो जनरली कंडक्टर्स. म्हणजे जे काही मेटल्स असतील, ऑल मेटल्स आर कंडक्टर्स. त्यानंतर इन्सुलेटर. जनरली जे काही इन्सुलेटर असतात, हे इन्सुलेटरमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते कसे असतात, टाईटली बाउंड असतात. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नसतात आणि फ्री इलेक्ट्रॉन जर का नसतील तर ते कोणत्याही प्रकारचं करंट काय करत नाही, प्रोड्यूस करत नाही. तर अशी जे काही मटेरियल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, इन्सुलेटर. त्याचं एक्झाम्पल रबर असेल, प्लास्टिक असेल. त्यानंतर सेमी कंडक्टर. आता जनरली सेमी कंडक्टर आर लाईन्स बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. म्हणजे थोडक्यात जर का आपण त्यांची रेझिस्टिव्हिटीबद्दल जर का स्टडी केला किंवा कंडक्टिव्हिटीबद्दल स्टडी केला, त्यांची रेझिस्टिव्हिटी किंवा कंडक्टिव्हिटी ही कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये असते. त्यामुळे काय होत असतं की जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते फ्री इलेक्ट्रॉन्स सेमी कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्सच्या बद्दल इलेक्ट्रॉन्स न सांगता आपण जनरली तिला काय बोलत असतो, होल बोलत असतो. तर जे काही सेमी कंडक्टर जे असं आपण चॅप्टर स्टडी करणार त्याचं आपण त्या डिटेलमध्ये स्टडी करणार. फक्त इथं जनरली क्लासिफिकेशन आपण बघतोय कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघतोय आपण बिहेवियर ऑफ कंडक्टर इन अब्सेन्स ऑफ अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. मग आता आपण स्टडी करतोय की एखादा कंडक्टर जर का आपण अब्सेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्समध्ये जर का आपण त्याला ठेवला किंवा त्याला आपण कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड का दिली नाही तर त्यास तो कसा बिहेव करतो. मग जनरली आपण आता स्टडी केला की जे काही थर्मल जो काही स्पीड असतो, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपण बघितलं की जे काही कंडक्टर असतात ह्या कंडक्टर म्हणजे काय फ्री इलेक्ट्रॉन्स असतील, हे काय करतील, दे गेन द एनर्जी ड्यू टू द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. हे जे काही सराउंडिंगचं काय टेम्परेचर असेल तिथून काय करतील, ते एनर्जी गेन करतील आणि काय होतील, तर कंडक्टरमध्ये काय होतील, रँडमली मूव्ह होतील. मग आता जे काही ॲव्हरेज व्हेलॉसिटी असेल ते आपण ऑलरेडी सांगितली किती असते, त्याची 0 असते. आणि जे काही लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यामुळे काय होत असतं की जे काय कोणत्याही प्रकारचा करंट त्या ठिकाणी त्या थर्मल मोशनमुळे तिथं प्रोड्यूस होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय, इन द अब्सेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रॉन हॅव रँडम मोशन. म्हणजे ज्यास आपण कोणत्याही प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स जे असतं अप्लाय करणार नाही त्यास हे जे काही इलेक्ट्रॉनची जी काही मोशन असेल ती रँडमली असेल. ठीक आहे, म्हणजे आपण रँडमली मोशन कशी लिहू शकतो, दे आर मुव्हिंग इन एनी डायरेक्शन. मग आपण काय सांगितलं, थर्मल व्हेलॉसिटी ती किती असेल तुमची, 0 असेल, दॅट इज इन द अब्सेन्स ऑफ अप्लाय पोटेन्शियल डिफरन्स. मग आता जर का त्यांची थर्मल स्पीड जर का 0 असेल पण जो का स्पीड आहे तो आपण दाखवत असतो तो म्हणजे रूट मीन स्क्वेअर स्पीडने. मग आता रूट मीन स्क्वेअरचा स्पीड म्हणजे 1/2 mv² = 3/2 kT. म्हणजेच व्ही आपण लिहितो v = 3 kT अपॉन m. त्यामध्ये m मीन्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, त्याची व्हॅल्यू असते 9.11 × 10⁻31 kg and k is the Boltzmann constant which having value 1.38 × 10⁻23 Wm², Kelvin -4. मग जर त्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या आणि टीची व्हॅल्यू जर 300 केल्विन टाकली ॲट नॉर्मल टेम्परेचर वी गेट VRMS = 10⁵ m/s. म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करत नाही त्यावेळेस सुद्धा जे काही थर्मल स्पीडमुळं जे काही
त्याची व्हेलॉसिटी असते त्याला आपण VRMS म्हणतो, ती असते तुमची 10⁵ मीटर पर सेकंड. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स काय असेल की 10⁵ मीटर पर सेकंड त्यांना काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे. मग आता ज्यावेळेस जे काय इलेक्ट्रॉन्स आहे, हे इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस कोलिजन करत असतील एखाद्या कंडक्टरमध्ये, तर जे काही डिस्टन्स कव्हर करतात त्या डिस्टन्सला आपण म्हणतो मीन फ्री पाथ. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो बघा लॅम्बडा द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय नंबर ऑफ कोलिजन, त्याला आपण म्हणतो मीन फ्री पाथ. त्याला आपण एंगस्ट्रॉममध्ये काय करत असतो डिनोट करत असतो. त्यानंतर रिलॅक्सेशन टाइम, टोटल टाइम बिटवीन द टू कोलिजन अपॉन नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. जे काय तुमचे दोन इलेक्ट्रॉन्स आहे, दोन इलेक्ट्रॉनमध्ये जे का तुमचं कोलिजन होण्यासाठी जो काय टाइम लागेल त्या टाइमला काय म्हणतो आपण रिलॅक्सेशन टाइम म्हणतो. आणि तो डिपेंड करतो आपण टाऊनी, त्याला आपण ते जे काही टाइम असतो तो असतो 10⁻14 सेकंड. म्हणजे एकदम 10⁻−14 सेकंड हा त्याचा एकदम शॉर्ट टाइम काय करतो आपण कन्सिडर करतो. नेक्स्ट बिहेवियर ऑफ कंडक्टर इन प्रेझेन्स ऑफ अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. विद्यार्थ्यांनो जनरली आपण काय होत असते की ज्यावेळेस आपण आता एखादी सेल किंवा एखादी बॅटरी ज्यावेळेस आपण एखाद्या कंडक्टर ज्यावेळेस आपण अप्लाय करणार, म्हणजे थोडक्यात आपण काय करणार त्याला पोटेन्शियल डिफरन्स काय करणार अप्लाय करणार. मग आता ज्यावेळेस आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार त्यावेळेस काय होतं की जे का तुमचा करंट हा करंट काय होणार तुमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल काय होणार आहे टर्न होणार आहे. पण जे काही इलेक्ट्रॉन्स आहे दिस इलेक्ट्रॉन्स विल बी मूव्ह इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे थोडक्यात जे काही इलेक्ट्रॉन्स हे काय होते तुमचे लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल काय होते प्रोड्यूस होतील. मग आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कन्सेप्ट स्टडी केला होता की ज्यावेळेस आपण एखादा फोर्स थोडक्यात आपण जे आता काय करतो की फोर्स काय करतो आपण अप्लाय करतोय. आपल्याकडे फोर्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इक्वल्स टू Q × E त्या किंवा E × E म्हणजेच चार्ज × E असं आपण रिप्रेझेंट करत असतो इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये. मग आपल्याला माहिती F = MA म्हणजेच Q × काय असेल E म्हणजे E इक्वल करून आपण Q/M. पण इलेक्ट्रॉनची जी काही साईन आहे इलेक्ट्रॉनचं साईन जर का आपण निगेटिव्ह कन्सिडर केलं तर ए ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला -Q/M किंवा A = -E × E/M. म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार त्यावेळेस काय होतील की जे काही इलेक्ट्रॉन्स काय होतील ॲक्सेलरेटेड होतील. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण स्टडी करतोय तो म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पेक्षा आपण काय सांगतोय द व्हेलॉसिटी विथ विच द फ्री इलेक्ट्रॉन्स गेट ड्रिफ्टेड टुवर्ड द पॉझिटिव्ह टर्मिनल अंडर द इफेक्ट ऑफ अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय करणार तर ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहे फ्री इलेक्ट्रॉन्स काय होतील पॉझिटिव्ह टर्मिनलकडे काय होतील ड्रिफ्ट होतील. तर त्यांच्यामुळे जे काही त्यांना व्हेलॉसिटी मिळेल त्या व्हेलॉसिटीला आपण काय होतो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. मग आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करा ॲट एनी टाइम द इलेक्ट्रॉन हॅज व्हेलॉसिटी. आता जनरली एखाद्या पर्टिक्युलर टाइमला जे काही इलेक्ट्रॉन असतात त्यांची व्हेलॉसिटी असते त्याचं इक्वेशन आपण लिहू V = U + AT म्हणजे V1 = U1 + AT. मग आता U1 म्हणजे काय सांगतो आपण थर्मल व्हेलॉसिटी. AT1 काय तुमचा व्हेलॉसिटी ॲक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉन अंडर द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड आणि T काय असेल त्याचं रिलॅक्सेशन टाइम. मग सिमिलरली आपण दुसऱ्यासाठी लिहू थर्डसाठी फोर्थसाठी तर V2 V3 अप टू Vn आपण जनरली रिप्रेझेंट करते. मग जर का आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी सांगायची असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर इज गिवन बाय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी दॅट इज VD = V1 + V2 + V3 + Vn/N. मग आता V1 ची व्हॅल्यू आपण बघितली V1 + A × τ1 + U2 + A × τ2 + Un + A × τN/N. मग आपण U1 + U2 सगळे एका साईडला U/N + A × τ1 + τ2 + τN/N. म्हणजे आपल्याला माहिती आहे की थर्मल व्हेलॉसिटीची काय व्हॅल्यू असते 0 + A × τ1 + τ2 + τN/N. म्हणजे त्याचा अर्थ काय हे जर काही इक्वेशन बघितलं यांची जर का आपण मीन बघितलं तर ते असेल τ असेल. म्हणजे त्याचा अर्थ जे काही ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळेल आपल्याला ए ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी डिफाईन केली ॲक्सेलरेशनची ती असते -E × E/M × τ. म्हणजे थोडक्यात जी काही ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं काही इक्वेशन आहे ही इक्वेशन असेल -E × M -E × E/M × τ. म्हणजे काय ऑर्डर असते ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ती असते 10⁴ मीटर पर सेकंड. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी आपण इथं थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रिलेशन बिटवीन ड्रिफ्ट व्हेलॉसिटी अँड करंट डेन्सिटी त्यांचं काय करणार आपण इक्वेशन बघण्याचं त्यांचं रिलेशन आपण स्टडी करणार आहे. थँक्यू.